एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल सोशल मीडियावर केली जाणारी पोस्ट आणि लागणारी नजर यामध्ये कितपत तथ्य आहे? कोण आपली बॉडी शो ऑफ करतं, कोणाला नवीन घेतलेली गाडी शो ऑफ करायची आहे, आपल्या मुलांचे बर्थडे पोस्ट करायचे आहेत, गेलेल्या ट्रिपच्या स्टोरीज टाकायच्या आहेत, घेतलेल्या नवीन घराचं कौतुक दाखवायचंय. पण एक ठराविक लोकांची कॅटेगरी आहे ना, ती तुम्हाला कायम हे सांगत राहील की बाबा नो, का तुम्हाला तुमच्या आयुष्याचा दिखावा मांडायचा आहे, कोणाची तरी नजर लागेल आणि नुकसान होऊन बसेल. आपले घरचे पण आपल्याला हेच सांगतात की, पण ते काळजीपोटी सांगतात, कारण त्यांना सुद्धा ही भीती ह्याच कॅटेगरीतल्या लोकांनी घालून ठेवली आहे. जर या पोस्टना नजर लागूनच जर नुकसान होणार असलं असतं ना, तर सगळ्यात पहिला हे सगळे मोठमोठे सेलिब्रिटी, स्पोर्ट्स पर्सन जे आहेत ते रस्त्यावरती आले असते आणि भिकेला लागले असते. तुम्ही एक साधा विचार करा, जेव्हा केव्हा तुम्ही या सगळ्या सेलिब्रिटींची अशी किंग साईज लाईफ बघता, तेव्हा तुम्हाला त्यांच्याबद्दल जेलेसी फील होते का? तुम्हाला वाटतं अरे वा, अशी लाईफ तर आपल्याला पण मिळाली पाहिजे आणि आपल्याला कौतुक वाटतं? उलट अशा लोकांची जेव्हा आपण स्ट्रगल स्टोरी ऐकतो, तेव्हा आपल्याला मोटिवेशन मिळतं का अरे हा माणूस इतक्या स्ट्रगल मधून जर आज या पोझिशनला जाऊ शकत असेल, तर मीही ते केलं पाहिजे. मग हेच मोटिवेशन, कौतुक, इन्स्पिरेशनल फिलिंग जेव्हा आपल्या ओळखीतला एखादा माणूस आपल्या डोळ्यासमोर एखादी प्रोग्रेस करत असेल आणि त्याचं पोस्ट करत असेल सोशल मीडियावरती, तेव्हा का फील होत नाही? तेव्हा का मग काही लोक तुम्हाला म्हणतात की तुम्ही शो ऑफ करताय? ही लोक असं का बोलतात? त्यासाठी हे समजून घ्या, या दोन्ही सिच्युएशन्स मध्ये एक खूप मोठा फरक आहे. तो म्हणजे जे सेलिब्रिटीज आहेत त्यांना ही लोक पर्सनली ओळखत नाहीत, त्यामुळे ते स्वतःचं आयुष्य त्या लोकांच्या आयुष्यासोबत कम्पेअरच करू शकत नाही. म्हणून मग हे असे नॉन सेलिब्रिटी लोक जेव्हा काही त्यांचं कौतुक दाखवतात, तेव्हा या लोकांना फरक पडत नाही, तिथे जेलेसी फॅक्टरच नसतो. पण तेच त्यांच्या रोजच्या ओळखीतला माणूस जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर असा लहानाचा मोठा होतो आणि त्याचं कौतुक त्यांना बघायला लागतं ना, तेव्हा कुठेतरी ते स्वतःचं आयुष्य सहजपणे त्याच्यासोबत कम्पेअर करू शकतात की अरे हा माझ्या बरोबरीचा होता आणि मी आज तिथेच राहिलोय आणि हा मात्र मोठा झालाय. ही जेलेसी आणि ह्या सगळ्या पोस्ट बघून आहे ना, कुठेतरी त्यांना त्यांच्यातला तो कमीपणा जाणवत असतो की मी मात्र ही गोष्ट करू शकत नाहीये, आणि मग ते स्वतःच्या समाधानासाठी हे सगळं बोलत असतात की काय या लोकांना शो ऑफ करायचा आहे, कशाला उगाच दिखावा मांडायचा असतो, नजर लागली म्हणजे कळेल. नजर ही तेव्हाच लागते जेव्हा समोरच्याचे इंटेन्शन्स वाईट आहेत. जेव्हा आपण सेलिब्रिटीजचं कौतुक बघतो तेव्हा इंटेन्शन वाईट असायचा संबंधच नाही, आपण त्यांना ओळखत नाही, त्यामुळे जेलेसी नसते, त्यामुळे आपण त्यांचं कौतुक करूनच बघतो. आणि खूप सारी लोक जेव्हा तुमच्या सक्सेसचं कौतुक करतात ना, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये एनर्जी पण तशीच निर्माण होते. तुमच्या सक्सेसला अजून बढावाच मिळणार आहे. ते एक आरसा दाखवल्यासारखं असतं, जे तुमचं सक्सेस, तुमची प्रोग्रेस रिफ्लेक्ट करत जातं, मल्टिप्लाय करत जातं. पण जर तुमच्या आजूबाजूला रॉंग इंटेन्शन वाली लोक असतील ना, की जे जेलस फील करतात आणि त्यामुळे त्यांना तुम्ही जे काही पोस्ट करतात ते म्हणजे एक शो ऑफ आणि दिखावा आहे असं वाटतं, त्यामागची मेहनत आणि कष्ट त्यांना कळत नाहीत, तर त्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. पण या लोकांमुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या आनंदी क्षणांचं, तुमच्या यशाचं, तुमच्या कुठल्याही चांगल्या गोष्टीचं कौतुक जगाला दाखवू नये, अशातला अजिबात भाग नाही. कुठलीही गोष्ट पोस्ट करताना जर तुमच्या मनाला आनंद मिळत असेल ना, बस ते पुरेसं आहे. आणि चला, ओळखीतल्या लोकांपैकी काही लोकांचे इंटेन्शन वाईट असतील, तसे काही लोकांचे इंटेन्शन चांगले पण तर असतील. आणि चला, तुमचा जर एखादा व्हिडिओ अननोन लोकांनी पाहिला, जसं आपण सेलिब्रिटीचे बघतो, त्या लोकांना कुठलंही इंटेन्शन नाहीच आहे तुमच्याबद्दल, त्यामुळे ते तर तुमची गोष्ट कौतुक म्हणूनच बघतील ना, तर तुमचं जे रिफ्लेक्शन आहे ते मल्टिप्लायच होणार आहे. मे बी ते तुम्हाला हेल्प करेल आणखी मोठं ग्रो होण्यासाठी. अँड मोर ओव्हर, तुमचे स्वतःचे इंटेन्शन्स किती चांगले आहेत, जर तुम्ही दुसऱ्या कोणाचं नुकसान होईल अशा पद्धतीने काही पोस्ट करत नसाल ना, तर झालं, मग कावळ्याच्या श्रापाने गाय कधी मरत नसते. प्रत्येक जण आपापल्या कर्माप्रमाणे आयुष्यामध्ये काही गोष्टी मिळवतो आणि काही गोष्टी गमवतो. अशा कुणाच्या नजरा लागून काही होत नसतं. त्यामुळे इथून पुढे कधी पण जर तुम्हाला वाटलं ना की मी काहीतरी छान केलं आणि मला जगाला दाखवायचं आहे, बिंदास पोस्ट करा. आपणच आपले स्वतःचे अप्रिशिएटर असतो सगळ्यात पहिला, मग जग तुमचं कौतुक करेल. भेटूया परत. धन्यवाद.